नवी मुंबई विमानतळावर फायटर प्लेन उतरणार आहे। फायटर प्लेन उतरवून नवी मुंबई विमानतळाची चाचणी होणार आहे। 11 ऑक्टोबरला ही चाचणी केली जाणार आहे। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्यावं या संदर्भात दिल्लीत आजच बैठक झाली आणि त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी होणार असल्याची माहिती समोर आली। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग आलेला आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। प्रमोद, आपण बघतोय 11 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाची पुन्हा एक चाचणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। स्नेहल, अगदी बरोबर आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते आणि त्यापूर्वी नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्यातील महायुतीचं सरकार आग्रही असल्याचं बघायला मिळते। त्याच अनुषंगाने राजधानी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जे आहेत मुरलीधर मोहोळ त्यांच्यासमोर एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे की विमानतळावर फायटर प्लेन उतरवून नवी मुंबई विमानतळाची चाचणी ही जी आहे ती घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी तारीख देखील निश्चित केलेली आहे। 11 ऑक्टोबरला खरं ही चाचणी होणार असल्याची माहिती विश्वसनीय नेत्यानं काम दिलेली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ही चाचणी आणि जर ती चाचणी यशस्वी झाली तर त्यानंतर नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होते देखील बघणं महत्त्वाचं असतं। पण राज्यातील माहिती सरकारचा हाच प्रयत्न आहे की ही नवी मुंबई विमानतळ जे आहे ते विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्याला नाव देण्यात यावे आणि त्यापूर्वी विमानतळ चालू करावा असा प्रयत्न करावा लागणार आहे। फायटर प्लेन उतरवल्याच्या चाचणीनंतर नक्कीच प्रमोद, आणि आपण बघतोय की आता यामुळे आता या कामाला देखील वेग येईल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। नवी मुंबई विमानतळावर आता फायटर प्लेन उतरवण्यात येणार आहे आणि विमानतळाची चाचणी त्या माध्यमातून होणार आहे।